गीता अध्याय 2 श्लोक 13. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यंती. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा या देहात बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात एकामागून एक जात असतो, त्याचप्रमाणे तो जीवात्मा शरीराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या देहात प्रवेश करतो. अशा स्थानांतरामुळे ज्ञानी मनुष्य गोंधळून जात नाही. शरीराचे असे बदल झाल्याने मनुष्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार विविध भोग आणि दुःखे प्राप्त होत असतात. म्हणूनच तर भीष्म आणि द्रोण या थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना पुढच्या जन्मात आध्यात्मिक देह निश्चित मिळणार होते, किंवा निदान भौतिक स्वरूपाचे श्रेष्ठ प्रतीचे उपभोग घेण्याकरिता त्यांना दिव्य ग्रहांवरील जीवन प्राप्त होणार होते. या रीतीने कोणत्याही बाबतीत शोकाचे काहीच कारण नव्हते. अर्जुन हा त्या जीवांचा प्रतिनिधी आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहे. हे दोघे एका पातळीवरच नाहीत, हे 4थ्या अध्यायाच्या प्रारंभीच्या श्लोकावरून दिसून येते. जर अर्जुन हा श्रीकृष्णाच्याच पातळीवर किंवा श्रीकृष्णाच्याच दर्जाचा असता आणि श्रीकृष्ण जर अर्जुनाहून श्रेष्ठ नसता, तर मग गुरु आणि शिष्य यांच्यातला संबंधाचा काहीच अर्थ राहिला नसता. जर दोघेही मायेने मोहित झाले असते, तर त्यातला एक गुरु व दुसरा एक शिष्य होणे या गोष्टीची गरजच पडली नसती. त्यांच्यातला असा उपदेशही निरर्थक झाला असता, कारण दोघेही मायेच्या पकडीत सापडल्यामुळे कोणालाही अधिकारयुक्त उपदेशक होता आले नसते. म्हणूनच परिस्थितीचा विचार करता असे मान्य केले आहे की भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष जीवाहून श्रेष्ठ स्थानी, म्हणजे मायेने मोहित होऊन स्वतःचा विसर ज्याला झाला आहे, अशा त्या अर्जुनाहून श्रेष्ठ स्थानी आहेत. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.